नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. शिवजयंती साजरी झालीच पाहिजे अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची अस्मिता आहे. त्यामुळे महाराजांची जयंती ही साजरी झालीच पाहिजे. मात्र कोरोना संकटामुळे नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलं. ते साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते. कोरोनासारखी महामारी त्याच्या पार्श्वभूमीवरती अनेकांना जवळचे लोक गमवायला लागले. शिवाजी महाराज तर महाराष्ट्राची नाही तर देशाची अस्मिता आहे. त्यांची जयंती ही झालीच पाहिजे. पण त्याचबरोबर लोकांची सुद्धा काळजी करणं ही सगळ्यांची, शासनाची, आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी. कारण छत्रपती शिवाजी महाराज जर असते त्यांनी सुद्धा हाच विचार केला असता की लोकांची, त्यांनी आजपर्यंत हाताच्या पोटासारखं त्यांनी जनतेला संपूर्ण वेगवेगळ्या मग जाती धर्मातल्या लोक असतील, सर्व धर्म समभावाची संकल्पना त्यांची जी होती त्यांनी सगळ्यांना जपण्याचं काम केलं. आणि प्रत्येकाने काळजी साजरी जरूर करा, झालीच पाहिजे. त्याचबरोबर स्वतःची पण आपण सगळ्यांनी काळजी घेतली. या संदर्भात अधिक माहिती घेऊया. साताऱ्यातून आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरती. किरण, शिवजयंती साजरी करण्यावरून मतमतांतर आहेत, काय अधिक माहिती? श्वेता, महाराष्ट्रामध्ये 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी व्हावी यासाठी अनेक संघटना असतील किंवा शिवप्रेमी असतील यांच्याकडून मागणी होत आहे की आम्हाला शिवजयंती साजरी करू द्यावी. मात्र शासनाने जे आहे ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लादण्यात आलेले आहेत. आणि याचवर बोलताना छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे अस्मिता आहे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी स्वतःची काळजी घेऊन ही सर्व साजरी करावी असंही आव्हान केलं. मात्र शिवजयंती ही साजरी झालीच पाहिजे अशाच प्रकारे शासनाला एक प्रकारे आव्हान देखील केलेलं आहे. श्वेता, धन्यवाद किरण दिलेल्या माहितीसाठी. नागरिकांनी काळजी घेणं ही महत्त्वाचं, मात्र शिवजयंती साजरी झालीच पाहिजे असं उदयनराजे यांचं मत. आणखी एक मोठी बातमी. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चौकशीचे आदेश दिलेत. पण राजकारणात एखाद्या व्यक्तीचा बळी घेणं, बदनाम करणं असे प्रकार वाढलेले आहेत असं वक्तव्य केलंय शिवसेना खासदार संजय राऊत यांनी. विरोधी पक्षानं ठरवलं म्हणून त्या दिशेनं चौकशी करायची असं होत नाही. संजय राठोड हे विदर्भात सेनेचा आधारस्तंभ आहेत असं देखील संजय राऊत म्हणाले. विरोधी पक्ष जो आहे सध्याचा, त्यांनी एक दिशा ठरवलेली आहे म्हणून त्या दिशेनं चौकशी करायची असं होत नाही. महाराष्ट्र एक कायद्याचं राज्य आहे. जो कायदा आहे, जी व्यवस्था आहे त्यानुसार चौकशी नक्की केली जाईल असं का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्याच्यामुळे ह्या विषयावरती आता आपण फार चर्चा करण्यात अर्थ नाही. आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे ओळखतात त्यांना एक माहिती आहे की ते अत्यंत संवेदनशील व्यक्ती आहेत. त्यांच्याकडून कोणतंही चुकीचं काम केलं जाणार नाही किंवा चुकीच्या गोष्टीवरती पांघरून घातलं जाणार नाही. हे याचा महाराष्ट्राचा याच्यावरती विश्वास आहे. आणि या संदर्भात आणखी काही प्रतिक्रिया येत आहेत. आधीच दोष कोणाला देणं योग्य नाही, तर त्यात जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल असं प्रत्युत्तर नवाब मलिक यांनी दिलंय. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण निश्चित रूपाने कुठेतरी पोलीस इन्क्वायरी सुरू आहे. जे काही इन्क्वायरी असेल त्याचा रिपोर्ट निश्चित रूपाने येणार आहे. जर कोणी त्याच्यात दोषी असेल सरकार निश्चित रूपाने कारवाई करणार आहे. पण ज्या प्रकारे आधीच राजकारण करून कोणाला बदनाम करण्याच्या कटकारस्थान सुरू आहे ते योग्य नाही. रिपोर्ट आल्यानंतर जे कोणी दोषी होईल असेल त्याच्यावर निश्चित रूपाने सरकार कारवाई करेल. तर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पोलीस कुणाच्या दबावाखाली आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय. आणि पोलिसांनी गांभीर्यानं याची चौकशी आणि कारवाई करायला हवी. गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सत्य जनतेसमोर यायलाच हवं असं स्पष्ट मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं. या प्रकरणाचं गांभीर्यच मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलेलं नाही
त्यांनी नीट माहिती घेतली नाही अशी थेट टीका त्यांनी केली. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कोणाचा आहे ते सर्वांना माहिती असंही ते म्हणाले. नागपूर विमानतळावर पोहोचताच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रकरणामध्ये जेवढ्या गंभीरतेनं पोलिसांनी कारवाई केली पाहिजे ती होताना दिसत नाही. या क्लिप्स ज्या आहेत या फार क्लिअर आहेत आणि त्याच्या आधारावर पोलिसांनी सुमोटो कारवाई केली पाहिजे. परंतु कुठल्या तरी दबावाखाली पोलीस आहेत का असा प्रश्न यातनं निर्माण होतो आहे. आणि वारंवार या क्लिप्समधला आवाज कोणाचा आहे हा देखील प्रश्न जो उपस्थित होतो आहे. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे आवाज कोणाचा आहे, पण पोलिसांनी देखील ते सांगण्याची गरज आहे, पण तेही पोलिसांकडनं लपवलं जात आहे. मला असं वाटतं की या प्रकरणात पोलिसांची कारवाई ही कुठेतरी दबावाखाली आहे असं स्पष्ट दिसतं. पोलिसांनी जोपर्यंत या संदर्भात कारवाई पोलीस करत नाही तोपर्यंत त्यांना त्या ठिकाणी खुलं मैदान आहे. पहिल्यांदा पोलिसांनी या संदर्भातली कारवाई केली पाहिजे, गुन्हा दाखल केला पाहिजे. आणि हे खरंच आहे की अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कॅबिनेटमध्ये राहून चौकशी होऊ शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी हा जो दबाव आहे पोलिसांवरचा तो दूर झाला पाहिजे, त्या संदर्भातला गुन्हा दाखल झाला पाहिजे, सत्य लोकांसमोर आलं पाहिजे. त्याचं गांभीर्य त्यांना लक्षात आलेलं नाही किंवा त्यांनी त्या क्लिप्स ऐकलेल्या नाहीत किंवा त्यांनी त्याची नीट माहिती घेतलेली नाही. त्यांनी, माझं मत आहे की मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली नीट माहिती घ्यावी, म्हणजे मग कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे किंवा होत नाही आहे त्यांच्या लक्षात येईल. तर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयित मंत्री आणि अरुण राठोड यांच्यामध्ये झालेल्या संवादाची क्लिप व्हायरल झाली आहे. अरुण राठोड हा पूजा चव्हाण हिच्या भावांसोबत एकाच घरामध्ये राहत होता आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाली तसे अरुण राठोड हा आपल्या कुटुंबासोबत गायब आहे. अरुण राठोड प्रकरणातील महत्त्वाचा धागा असल्यानं त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या जीविताला धोका असल्याचं अरुण राठोड याच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. तर अरुण राठोडच्या बंद घरासमोरून माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम. तो अरुण राठोड हा परळी जवळच्याच कोणतं धारावती तांड्यावरचा रहिवासी आहे. आणि हा अरुण राठोड आपल्या फॅमिलीसोबत 3 दिवसापासून आपल्या घरी नाही तर लॉक लावलेला आपण बघू शकतो. कारण अरुण राठोड या प्रकरणातील अत्यंत महत्वाचा आहे आणि तो आपल्या घरी 2 ते 3 दिवसापासून नाही, त्याचे आई वडील नाही किंवा त्याच्या फॅमिलीचे लोक नाही. त्यामुळं अरुणच्या जीवाला धोका आहे का अशा पद्धतीचाही प्रश्न निर्माण होतो. आणि गावकरी त्यामुळं चिंतेत आहेत की अरुण राठोड आणि त्याची फॅमिली गेली कुठं. कारण अरुण राठोड या प्रकरणामध्ये अत्यंत महत्वाचा साक्षीदार होऊ शकतो, मात्र तो सध्या गायब आहे. अरुण राठोडचा भाऊ आहे, चुलत भाऊ विकास राठोड. विकास, अरुण बद्दल तुमचं काय म्हणणं? सर, अरुण असल्या ह्याच्यात पडतच नाही सर. शिकायला आहे ते पुण्याला शिकायला होता, पण हे बदनामी करायला चालू आहे आता. त्याच्या भविष्याचं वाटोळ करायचा प्रयत्न चालू आहे आता. विरोधी पक्ष राजकारण करायला लागलेत, पण माझ्या भावाची आमच्या समाजाची बदनामी करायला लागलेत सर हे लोक. अरुण तिथं काय करत होता, किती दिवस झाला आणि कुठं राहतो? तर 1 महिन्यापूर्वी गेलं तर जॉबसाठी पुण्याला जॉबवर होता ते पुण्याला. काय शिकत होते? फायर मॅनेजमेंट? हा, फायरचं होतं ते कोर्स. आणि राहायला कुठं होते तिथं? राहायला पुण्यालाच होतं सर. ते नेमकं माहित नाही मला कुठं होते ते, पुण्याला होते. पूजाच्या सोबत घरी त्यांच्या भावासोबतच? हो, ते एकाच रूम मध्ये होते तिघबी, पूजा चव्हाण आणि माझा भाऊ. तुम्हाला भीती वाटते की ते कुठे आहेत, त्यांची संरक्षणाचं? सर, त्यांचं काहीच पत्ता नाही ना सर, मला माहित नाही ना त्यांचं. ते आता दडपणामध्ये सर ते. बरं, हो ना. बरं, निश्चितच. दादा, काय म्हणणं आहे तुमचं? मी अरुण राठोडचा चुलता आहे सर. हे जे टीव्हीवर किंवा हे जे सोशल मीडियावर हे चालू आहे सर, आमचा पुतण्या म्हणजे अरुण राठोड हा आधी फायर ब्रिगेड म्हणून त्यानं 6 महिने त्यांनी प्रशिक्षण घेतला. इथं नोकरी वगैरे लागाना लॉकडाऊन मध्ये इथंच घरी वडील अपंग आहे. वडीलचा मदत करत होता शेतात धंद्याला, पहिले ऊसतोडी काम करत. त्याच्यावर शंका घेणं चुकीचं आहे हे सर, हे गलत आहे सर. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, परळी. या प्रकरणातले सगळे अपडेट घेत राहूच, मात्र तुर्तास पुढच्या बातमीकडे वळतोय. पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ख्याल महोत्सवाचा आज 3रा आणि अखेरचा दिवस आणि या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार गिरीश बापट यांची आज उपस्थिती होती. यावेळी त्यांना चीन आणि पाकिस्तान संबंधी चर्चेत असलेल्या मुद्द्यावर विचारण्यात आल्यानंतर त्यांनी यावर मिश्किल वक्तव्य केलं. मी इथे संगीताच्या कार्यक्रमाला आलो होतो, त्यामुळे चीन, पाक, मोदी यावर इथे बोलायची गरज नाही असं पवार म्हणालेत. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर पवारांनी खोचक टीका मात्र केली.
इतक्या महत्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलावं? ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे राहायला जावं लागतं त्यांच्याबद्दल काय बोलायचं असं पवार म्हणाले. जर चंद्रकांत पाटील यांनी असं म्हटलंय की शरद पवार हे नेकीने वागणारे नेते, परंतु पूजा चव्हाण धनंजय मुंडे प्रकरणात मात्र ते गप्प आहेत. महत्वाच्या लोकांच्याबद्दल मी बोलावं. ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे जावं लागतं त्याच्याबद्दल मी कशाला. तर शरद पवारांनी पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या खोचक टीकेवर आता राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वांना गाव सोडून जावं लागतं. चंद्रकांत दादा गाव सोडून आले असले तरी निवडून आलेत असं म्हणत फडणवीसांनी पवारांना प्रत्युत्तर दिलं. पवार साहेब काय म्हणाले मला माहीत नाही, पण सगळ्यांनाच कधी ना कधी गाव सोडून इकडे तिकडे जावं लागतं. पण चंद्रकांत दादा पाटील आपल्या गावातनं दुसऱ्या गावात आले तरी निवडून आले ना. ते राज्याचे नेते आहेत आणि आमचे राज्याचे नेते हे कुठूनही निवडून येऊ शकतात, हे महत्त्वाचं आहे. भाजपमध्ये अनेक बोलघेवडे नेते आहेत आणि ते अशा प्रकारची वक्तव्य करत असतात असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. ऐकूयात नवाब मलिक काय म्हणाले. भाजपचे लोक बोलगेवडे आहे, बोलत राहत आहे, बोल बहादूर आहे हे मोदीजी स्वतः सांगत आहे. कुठेतरी मोदीजीने या लोकांना वारंवार सल्ला दिलेला आहे की बोल बहादूर यांनी कुठेतरी स्वतःला कंट्रोल केले पाहिजे. हे कुठेतरी त्यांनी मोदी साहेब काय बोलत आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी, ती म्हणजे औरंगाबाद येथील कन्नडमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. इथे 2 शिक्षकांनी विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचं समोर आलंय. शाळेत विद्यार्थिनी एकटीच असताना दोन्ही शिक्षकांनी छेड काढली असून अनूप राठोड आणि संदीप शिखरे अशी या शिक्षकांची नावं आहेत. या दोन्ही शिक्षकांविरोधात कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. बातमी नागपुरातली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही नियम आणखी कडक करण्यात आलेत. शहरातील रुग्णांची होणारी वाढ पाहता कोरोनाचा धोका पुन्हा वाढू नये यासाठी नागपूर महानगरपालिकेनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. शहरातील भाजी विक्रेते, डिलिव्हरी बॉयज तसंच कुरिअर सेवेतील कर्मचारी, दूध विक्रेते अशा दिवसभर अनेकांच्या संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी फिरतं चाचणी केंद्र नेण्यात येऊन संबंधित व्यक्तींची RT-PCR टेस्ट केली जाणार आहे. सुपर स्प्रेडर के रूप में सब्जी वाले, फल वाले, होम डिलीवरी वाले, पेपर हॉकर्स, ये सारे लोग आते हैं. इसलिए हमने निर्णय लिया है कि हमारे 2 सेंटर के ऊपर में जो होम डिलीवरी बॉय हैं, जो स्विगी के हैं, जोमेटो के हैं या अन्य कंपनियों के हैं, उनके चेकअप के लिए डेडिकेटेड हम लोग 2 हमारे टेस्टिंग सेंटर शुरू कर रहे हैं. हमारे यहाँ हॉकर्स लोग जहाँ से पेपर एकत्रित करके जाते हैं वहां पर उनकी संस्था से बात करके सुबह के समय में उनके चेकिंग की अलग से व्यवस्था कर रहे हैं. कुरियर बॉय की दृष्टि से सारे कुरियर वालों को हम लोग आह्वान कर रहे हैं कि नागपुर महानगर पालिका में उनके सारे कुरियर बॉय ने आकर के चेक करा लेना चाहिए. जिन बस्तियों में प्रादुर्भाव ज्यादा है वहाँ की अनाज की दुकान, वहाँ की किराने की दुकान, वहाँ का सलून, साथ ही साथ वहाँ की लॉन्ड्री वाले के समस्त कर्मचारियों को और मानव को हम लोग फिर से RT-PCR चेक करने वाले हैं. सलग 6व्या दिवशी सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत ₹95.21 प्रति लिटर तर डिझेल ₹84.04 प्रति लिटर इतक्या किमतीला विकलं जातंय. पेट्रोल आता लवकरच 100 पार करतं की काय अशी भीती सुद्धा वाहन चालकांना वाटते. कारण मुंबईसारख्या शहरात एकीकडे लोकल ट्रेन प्रवासावरती निर्बंध आहेत, त्यामुळे अनेक जण अजूनही स्वतःच्या दुचाकी किंवा 4चाकी वाहनानं प्रवास करतायत. त्यातच इंधनाचे दर 100 जवळ पोहोचलेत, त्यामुळे इंधनावरची एक्साईज ड्युटी कमी करणार नाही असं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकताच लोकसभेत सांगितलं. त्यामुळे वाहनधारकांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. पुढची बातमी आहे. उत्तराखंड इथल्या चामोली जिल्ह्यामध्ये हिमकडा कोसळून झालेल्या जलप्रलयाच्या घटनेला 1 आठवडा पूर्ण झालाय. तरीही अजून इथे रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे. काल रात्री उशिरापर्यंत इथे टनेलमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. त्यावेळी रेस्क्यू टीमच्या आणखी 2 मृतदेह लागलेले आहेत. टनेलमधून 2 मृतदेहांना बाहेर काढण्यात यश आलं. चामोलीच्या जिल्हा न्याय दंडाधिकारी स्वाती भदोरिया यांनी तशी माहिती दिली. तर गेल्या रविवारपासून आतापर्यंत 40 जणांचे मृतदेह शोधण्यात यश आलंय. अजूनही सुमारे 170हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळतेय. सध्या तपोवन टनेलच्या आत ड्रिलिंगचं काम सुरू आहे आणि यातही अनेक जण अडकले असल्याची शक्यता आहे.
टनल में जो रेस्क्यू ऑपरेशंस रात से चल रहे थे तो उसमें 2 डेड बॉडीज रिकवर हुई हैं। उनको एक 4:45 AM पे, एक 5:50 AM पे, और उनको दोनों को मॉर्चुरी ले जाया जा चुका है। और क्या है, अभी क्या चल रहा है? अभी रेस्क्यू ऑपरेशंस पे तेज़ी से काम चल रहा है, जिससे और भी अगर डेड या लाइव रिकवरी जो भी होनी है वो हो सके। ड्रिल की गई थी, वो उसका क्या रहा और अभी क्या किस तरह से रेस्क्यू किया जा रहा है? उसका ड्रिल का काम तो कंप्लीट हो चुका था, लेकिन फिलहाल एक्सकवेशन किया जा रहा है जिसमें से बॉडीज निकल रही हैं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चेन्नई आणि कोचीच्या दौऱ्यावरती आहेत. चेन्नईमध्ये ते अनेक विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करतायत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे तो लष्कराचा कार्यक्रम, कारण अर्जुन मेन बॅटल टँक या रणगाड्याचं लष्कराकडे हस्तांतरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलंय. अलीकडेच संरक्षण मंत्रालयानं एकूण 8,400 कोटी रुपयांचे 118 अर्जुन रणगाडे घेण्याचा प्रस्ताव मंजूर केलाय आणि अर्जुन हा संपूर्णपणे भारतीय बनावटीचा रणगाडा आहे. यासाठीचे अनेक सुटे भाग हे भारतीय लघु आणि मध्यम उद्योगांनीच पुरवलेले आहेत. त्यामुळे डीआरडीओच्या कॉम्बॅट व्हेकल्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटनं याचं डिझाईन केलंय आणि ऑर्डिनन्स बोर्डाच्या हेवी व्हेकल्स फॅक्टरीमध्ये हा रणगाडा बनवण्यात आलाय. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची महाभियोगातून सुटका झाली आहे. सिनेटमध्ये पुरेशी मतं न पडल्यानं डेमोक्रॅटिक पक्ष त्यांना दोषी सिद्ध करू शकलेला नाही. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या बहुतांश खासदारांनी ट्रम्प यांच्या बाजूनं मतदान केलं. यामध्ये 7 खासदारांचा अपवाद होता, ज्यांनी आपल्या पक्षातील ट्रम्प यांच्या विरोधात जाऊन त्यांना दोषी घोषित करावं याच्या बाजूनं मतदान केलं. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कॅपिटल हिलमध्ये अभूतपूर्व हिंसा झाली होती. अमेरिकेचे खासदार ओलीस धरले जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यानंतर ट्रम्प यांचा कार्यकाळ संपला आणि बायडेन सत्तेवर आले. सत्तांतर झालं तरी ट्रम्प यांच्यावर खटला चालवायचाच अशी भूमिका डेमोक्रॅटिक पक्षानं घेतली. आणखी काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर.